षटक असतील. मागच्या सामन्यात पाहिलं आपण एक अर्धशतक झालं. काल झालेल्या स्पर्धेच्या शुभमुहूर्तानंतर काल आपण पाहिलं गंगाधर इंगोले यांनी चांगली फलंदाजी. काल एक अर्धशतक झालं होतं. आजही सुद्धा एक अर्धशतक इथं ठोकावलं गेलं समीर तावडे यांच्या फलंदाजीमधून. त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा देण्यात आला. इथं 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. शेवटचा सामना संध्याकाळच्या सत्रातील. गोलंदाजी मार्कवर येते ज्याने मागच्या सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज प्रभाकर राईट ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडून 7-8 पावलांचा रनअप. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज. पहिला चेंडू समोर आहे बिग मॅन यतीन भोईर. पहिला चेंडू इथं हवेत होता पण थोडीशी उंची कमी पडले. जरूर एक धाव जरूर भेटेल. चांगली फेकी म्हणावी लागेल. थोडंसं फंबल होतं तिथं. एक धावाने धाव संख्येचा श्री गणेश होत आहे. बिनगडी बाद एक धाव लागते संघाची. दुसरा चेंडू राईट ओव्हर द विकेट. समोर आहे वृत्तांशू. चांगला फटका येतोय. पुल केलाय पण झालाय पुल सक्सेसफुल. मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय 6 धावांसाठी षटकार. विजन हँडसम हा षटकार येतोय वृत्तांशूच्या पॅट मधून. पुढचा चेंडू चांगला फटका होता पण इथं काय घडतंय मैदानामध्ये. सिलिंग शॉट आणि टेकिंग गॅप जातो हा चौकार. कॅच मिस होत इथं कप्तान करून. गॅप मध्ये जरूर टाकला होता पण ते झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता. झेल तिथं जमिनीला दान केलाय. बघूयात केवढा भुगदंड भोगावा लागेल. झेल कोणाचा सोडलाय तर हितांशू रामचंद्र पाटील याचा. पुढचा चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बॉम्ब सीमापार चौकार. मोक्याच्या क्षणावर आला हा चौकार 4 धावांसाठी. पुढचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा 5वा चेंडू असेल. काय फलंदाजी केले. षटकार चौकार चौकार. राटा मोर द विकेट. 5वा चेंडू प्रभाकर याचा.
जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता, पण थर्ड मॅन रिझनला जाईल. बॅटची कडा घेऊन घोषित रूपात एक धाव जरूर भेटेल. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते फलकावर 16 धावसंख्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा अजूनही जर विचार केला, पहिल्या षटकातील पहिला चेंडू शिल्लक असेल, धावसंख्या 16 लागलेत फलकावर. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू फ्लोअर लेनचा होता आणि इथं जातोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. धन्यवाद आदेश. कुलाजी मार्कवर येते सोनू. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन. पहिला चेंडू राईट मोर द विकेट. समोर यतीन बोईर कार्पेटच्या सहाय्याने जाईल मिड विकेटच्या दिशेने. तोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, एकच धाव भेटेल. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे जाईल 23 घरात. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू टाकला होता, एक धाव जरूर भेटले. दुसरा चेंडू घेऊन येईल षटकातील गोलंदाज सोनू. पुढचा चेंडू, काय नजाकत भरून आलेला फटका सजवलाय ऋताशन पाटील याने. जातोय वन बॉम्ब सीमापार चौकार. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चौकार आला 4 धावांसाठी. धावसंख्या 27. पुढचा चेंडू शॉट मिस होतोय. उंची जास्त, लांबी कमी, पण इथं डीप मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षण येत नाही. 2 धावा जरूर भेटतील. मिस टायमिंग स्ट्रोक झाला होता, पण व्यवस्थित असेल फलंदाज ऋतांशु पाटील. ज्याप्रमाणे वडिलांनी खेळी केली त्याचप्रमाणे हा वडिलांचा बोलबाजा गाजवतोय खेळताना ऋतांशु रामचंद्र पाटील. पुढचा चेंडू फुलरलेनचा होता, मिड विकेटच्या दिशेने गेलाय. क्षेत्ररक्षक आहे जरूर, एक धाव जरूर भेटेल. चांगली फेकी म्हणावी लागेल. बॅकअप सुद्धा चांगला. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे जाईल 30. अजूनही मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोनू राईट ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, पांच्या दिशेने जरूर गेला होता चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं केलंय क्षेत्ररक्षकाने. कुठलीही धावसंख्या इथं खर्च होत नाही. धावसंख्या 30 वर, बिनबाद 30 धावा. चांगलं स्टार्टअप या दोन्ही फलंदाजांनी केले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता, पण फलंदाज इथं बाद होतोय.
येतो यतीनाची जागा भरून काढण्यासाठी. यतीन भोईर बाद झाला. चांगल्या मित्रांनी चांगल्या मित्राचा झेल घेतला. जय आणि वीरूची जोडी म्हणजेच यतीन भोईर आणि योगेश भोईर हे दोघं चांगले मित्र आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये मॅच टाइमला मित्र नसतो. जाऊयात. गोलंदाजी मार्ग पुन्हा येते प्रभाकर. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी खर्चिक ठरला होता. त्याची ड्रॉप केल्यानंतर ऋतांशू पाटीलने काय आपला बोलबाला गाजवला षटकार चौकार मारून. कॅच ड्रॉप केल्यानंतर थोडासा भुगडंद इथं भोगायला लागलाय कोपरी इलेव्हन संघाला. ॲटम ओव्हर द विकेट. षटकातील पहिला चेंडू, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हा ट्रॅकरचा होता. इथं पोलीस पॉवरफुल षटकार येतोय 6 धावांसाठी काऊ कॉर्नरच्या दिशेने. ऋतांशू पाटीलच्या बॅट मधून 6 धावा. काय षटकार होता हा काऊ कॉर्नरच्या दिशेने. 9 चेंडू मध्ये 34 धावा. काय घनगाठी फलंदाजी. ताकदवान फलंदाज आहे हा. ज्याप्रमाणे आपले वडील खेळत होते त्याचप्रमाणे खेळतोय हा फलंदाज. बरेच कालावधी अगोदर या फलंदाजाच्या वडिलांची बॅटिंग पाहिली होती. जास्त वेळ घेऊ नका, स्टार्ट करायचा. अजूनही बरेच मॅच बाकी आहे. पुढचा चेंडू सन्मान दिलाय. खरंच कौतुक असेल ऋतांशुजाचं. कुठेतरी आपल्या संघाच्या धावा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू चांगला चेंडू टटावला तिथं घोषंख्य रूपात जाईल. 1 धावाने संघाची धावसंख्या जाईल 38. जास्त वेळ घेऊ नका, अंधार पडेल. आजूबाजूला बऱ्याच बिल्डिंग आहेत. तिथं प्रकाश सूर्यकिरण इथं मैदानावर लवकर येत नाही. 5:30 नंतर अंधार होतो. पुढचा चेंडू चांगला चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप. यार्क पद्धतीने टाकलेला, वाईट यार्कर टाकण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडू जातोय. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक करतोय प्रभाकर. खरंच पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगला एफर्ट पण अपुरा पडतोय झेल. शॉर्ट पडतोय झेल. खरंच कौतुक असेल त्या क्षेत्ररक्षकाचं, प्रदीपाचं. चांगला प्रयत्न केला होता त्याने. खरंच 4 धावा सुद्धा आपल्या संघासाठी अडवल्यात आणि जम्प मारून प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, पण सुदैव असेल फलंदाज. पुढचा चेंडू वाईट
अवंदर चेंडू टाकले नेक्स्टिकचा थोडासा बाहेरचा. पुढचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय. पाठवलाय षटकाराच्या बाहेर 6 धावांसाठी. काऊ कॉर्नरच्या दिशेने षटकार. धन्यवाद. ज्याप्रमाणे आपले वडील षटकार मारायचे चौकार मारायचे त्याचप्रमाणे स्टँडर्ड लिव्हर प्रमाणे हा ऋतांशू पाटील षटकार मारतोय. खरंच कौतुक असेल. आता पाहिलं तर वैयक्तिक जवळजवळ सांघिक चौथा षटक. गोलंदाजी मार्कवर सोनू वैयक्तिक 41 धाव संख्येवर खेळतोय. फलंदाज ऋतांशू पाटील. 11 चेंडू. चांगला चेंडू तटवलाय. बॉलर बॅक टू ड्राईव्ह येतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देतोय. चेंडू धावसंख्या 4 ने भरवतोय. चमकार येतोय. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या लागते 50. मैंने तुम्हें फिर पुन्हा एकदा चांगला चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता. डॉट चेंडू जातोय. शेवटच्या मॅच मध्ये ड्रिंक्स पेक ट्रॉली इथं मैदानात जाऊ शकत नाही. वेळेचं बंधन असल्यामुळे ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आपण पाठवली नाही. मॅच लवकर समाप्तीच्या दिशेने जावं लागेल. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. तिथं चांगला झेल घेतलाय योगेश भोईर याने आणि फलंदाज बाद होतोय. जातो बॅक टू पवेलियन. डगआउट मध्ये जातोय. दुसरा हादरा बसतोय संघ कृषी 11 संघाला. खूपच सुंदर सॉन्ग सिलेक्शन आदेशाचं. घनसोली गावचा भूमिपुत्र. एक चांगला कोपरने खरणे गावचा भूमिपुत्र. खरंच कौतुक असेल आदेश तुझं. चांगले गाणे आपण नेहमी सातत्याने जुनी गाणी ऐकतो. खूपच मंत्रमुक्त होतो या गाण्याने. धन्यवाद आदेश. पुढचा चेंडू याचा सोनू याचा फ्लोरलेनचा होता. तिथं सन्मान दिलाय. गॅप मध्ये ढकलला आणि इथं मिस फील्ड होते आणि जातोय सीमा पार चमकार मिड विकेटच्या दिशेने. धन्यवाद. मयूर बोर्डच्या बॅट मधून हा चमकार आलाय. खरंच कुठेतरी बॅक फुटवर होता हा फलंदाज बऱ्याच कालावधीमध्ये.
आज आपण खेळताना पाहतोय त्याला. पंचांकडे दाद घेतले आणि बाद होते फलंदाज. धन्यवाद आदेश. तर नवीन फलंदाज येतोय इनेट क्रमांक 5 वर हिमांशू पाटील. मागच्या सामन्यामध्ये सलामीला आला होता पण या सामन्यामध्ये इनेट क्रमांक 5 वर येतोय. काहीतरी अगली वेगळी रणनीती असेल जुगाव संघाची. पाहूयात पुढचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू आणि गोलंदाज सोनू याच्या स्पेल मधला शेवटचा चेंडू. यार्क पद्धत चेंडू होता. बॅटची कडा घेऊन जाईल. बेंड स्टंप एकदम जरूर भेटेल. घोषणकर रूपामध्ये षटक संपते. 4 षटकानंतर धावसंख्या फलकावर लागतात. जास्त वेळ घ्यायला लावू नका. अजून आपल्याला 8 षटक खेळवायचे आहेत. 1 डाव आणि 2 षटक. धावसंख्या 55. रितांशू धावसंख्या 54. 55. 2 गडी बाद धावसंख्या फलकार 55 आणि वैयक्तिक खेळतोय ऋतांशू. 11 चेंडू 41. म्हणजे मागच्या षटकामध्ये स्ट्राईक भेटली नव्हती फलंदाजी करण्यासाठी. बघूया तर अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकानंतर 55 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवर अनिल. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन घोषणकर रूपात जाईल. बँड स्टंप एकदा जरूर भेटेल. वन बाउन्स इथं ताकीद जरूर दिले फणसांनी. पुढचा चेंडू सतत पावलांचं रनअप इथं. चांगला फटका पण मैदान अपुरा असल्यामुळे जरूर एकदा भेटेल. स्वतः नाराज होतो या फटक्यावर. चांगला फटका सजवला होता खरंच. बॅट मधून एकदा जरूर भेटेल. जर 360 यार्डचं मैदान असतं तर जरूर हा षटकार आपल्याला देखील पाहायला भेटला असता ऋतांशूच्या बॅट मधून. पण तिथं मैदान अपुरा असल्यामुळे एक धाव जरूर भेटेल संघाला व स्वतःला. स्वतः जातोय. धावसंख्या 43 वर खेळतोय. बघा पुढचा चेंडू अनिल याचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. तिसरा चेंडू 5व्या षटकातील. चांगला फटका. बॉल बॅक टू ड्राईव्ह जाईल. ते क्षेत्ररक्षण येईल. जरूर एकदा भेटेल. फेकी केली जाते. एकच धावाने संतुष्टात राहायला लागेल. आतापर्यंत 3 चेंडू खर्च केलेत अनिल याने आणि तिन्ही चेंडूवर सिंगल मध्ये एक धाव भेटले संघाला. चांगली गोलंदाजी करतोय अनिल. कमबॅक करून दिलंय. या 3 चेंडू मध्ये कुठलाही मोठा फटका मारून दिला नाही फलंदाजाला. आता स्ट्राईक वर येतो फलंदाज हिमांशू.
पुढचा चेंडू, पुढचा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप. चांगला चेंडू होता. काय कमबॅक करून देत आहे. 4 षटकामध्ये 55 धावा होत्या. बाराच्या सरासरीनंतर पण आता कुठेतरी धावसंख्या रोखवल्या जातात गोलंदाजी करताना. अनिलने चांगला फटका. बॉल बॅक टू ड्राईव्ह जाईल, क्षेत्ररक्षण येईल, कार्पेटच्या साहाय्याने जाईल. एकच धाव भेटेल. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. काय षटक टाकले, 5वं षटक. खरंच अनिलने नपितीली गोलंदाजी केले. खरंच गोलंदाज कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. शेवटचा चेंडू शिल्लक असेल 5व्या षटकातील. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा अनिल. राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू अनिल याचा मारण्याचा नादात सक्त आहेत. एक धाव जरूर भेटेल. एक धावाने संघाची धावसंख्या फलकावर लागते 60. आता मात्र 12च्या सरासरीने वेळ घेऊ नका योगेश भोईर. जास्त वेळ घेऊ नका. अंधार पडेल. चला चला जास्त वेळ घेऊ नका. पंच कुणात सर जास्त वेळ घ्यायला लावू नका. अजून एक डाव आपला खेळवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर येते स्वतः कर्णधार योगेश भोईर आपल्या संघाचा बंड घेऊन. बघूयात स्लॉगरवरचं षटक आणि स्लॉगर मध्ये कितपर समाचार घेतील. धावसंख्या फलकावर 60. 12च्या सरासरीने या धावसंख्या 5 षटकामध्ये 60 धावा. 3 गडी बाद 60 धावा आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू स्लॉगवर षटकातील. बघूयात समोर आहे घातक फलंदाज जो सलामीला आला होता. तोच फलंदाज शेवटच्या मुखेपर्यंत आपल्या संघासाठी खेळताना दिसतोय. कितपर धावसंख्या खर्च करेल या षटकामध्ये ते आपल्याला पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणाचा विचार केला. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आणि मिड ऑन. चांगला चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटेल. मिडऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय गोलंदाजी करताना योगेशाने. आता मात्र धावसंख्येत 61. येणारे 5 चेंडू अनिवार्य. पाहूयात योगेशाचा चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका येतोय बॅट मधून आणि ऋतांशच्या बॅट मध्ये फटका येतो आणि अर्धशतक ठोकतोय ऋतांशु पाटील. या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक येतोय ऋतांशु पाटीलच्या बॅट मधून. ऋतांशु रामचंद्र पाटील याच्या बॅट मधून हा षटकार आल्यानंतर 50 धावा वैयक्तिक खेळतोय. डावाची सुरुवात चांगली केली होती. त्यात चांगल्या सुरुवातीने आपली ही सुरुवात स्वतःची चांगली केली. 50 धावा वैयक्तिक खेळतोय. पुढचा चेंडू असेल योगेश भोईर याचा. राईट आर्म राऊंड विकेट. मारण्याच्या नादात सक्ता बॅटची कडा घेऊन जाईल. विकेट किपरच्या डोक्यावरून एक धाव जरूर भेटेल. एक धावाने संघाची धावसंख्या लागेल फलकावर 68. येणारे अजून या डावातील या इनिंग मधले 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडू मध्ये खूप प्रयत्न असेल ऋतांशु याचा षटकार चौकार मारण्याचा. बघूयात. स्लोअर पद्धतीचा चेंडू
गतीमध्ये परिवर्तन केलं तर गॅप मध्ये जरूर गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथं. 2 धावा जरूर भेटतील संघाला. संघाची धावसंख्या फलकावर जाते 70च्या घरात. 2 धावाने धावसंख्या जाते 70च्या घरात. येणारे 2 चेंडू शिल्लक या डावातील. राईट अँड राऊंड विकेट. चांगला फटकावा मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तिथं आहे जरूर. आणि फलंदाज बाद. आणि फलंदाज खून बाद होतोय. तर ऋतांशु पाटील फलंदाज बाद होतोय. चांगली खेळी खेळून गेला जाता जाता. आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये खूपच चांगली फलंदाजी केली वैयक्तिक संघाची. वैयक्तिक 54 या धावसंख्येवर बाद होऊन परततोय. खरंच कौतुक असेल. डगआउट मधून टाळ्यांचा गडगडाट इथं येतोय. खरंच आपल्या संघासाठी खूप चांगली फलंदाजी केली. शेवटचा चेंडू असेल जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा चेंडू इन दिस इनिंग. शेवटचा बॉल या षटकातील या डावातील आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यातील फर्स्ट इनिंगचा शेवटचा बॉल आपण पाहतोय. धावसंख्या फलकावर लागलेत. एकाहत्तर 71. लॉस ऑफ 4 विकेट्स. पुढचा चेंडू शेवटच्या चेंडूवर येतोय. कव्हरच्या डोक्यावरून हा चौकार. काय देखना फटका आलाय. हिमांशूच्या बॅट मधून 4 धावांसाठी जाता जाता चौकार मारून गेला या डावाच्या शेवटच्या चेंडूवर. आणि धावसंख्या फलकावर लागतात 75 आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असतील 76. 6 षटकामध्ये 36 चेंडू आणि 76 धावा. पुढचं समालोचन सांगण्यासाठी पुढचं धावतं स्कोर सांगण्यासाठी आमचे सँडी सर गुरुवर्य ज्याने समालोचनामध्ये खूपच चांगलं स्कोर आणि रेकॉर्ड सांगतात नेहमी. आमचे सँडी सर कोपरने करणे गावचे भूमिपुत्र. आइए सँडी सर आगे का खुदे का हाल सुनाने के लिए कॉमेंट्रीसाठी सँडी सर. धन्यवाद. थँक्स सो मच अक्षय. सुंदर असं वर्णन केले पहिल्या इनिंगचा. आजच्या शेवटचा मॅच नाव आहे अक्षय सुंदर मडवी. सुंदर समालोचनामध्ये आपण पाहिलं इनबॉक्समध्ये कॉमेंटरी इनबॉक्स. श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोळीवाडा आयोजित दिली स्मृती चषक 2022 55 सीझनमध्ये आपण पाहतो. आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी पहिला इनिंगचा खेळ इथं मात्र समाप्त. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा कृषी 11 जोगावनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि अर्धशतक झळकावल्यानंतर टार्गेट सेट समोर ठेवलं रिद्धी सिद्धी कोपरी 76 धावांचं. 13.5 धावांची सरासरी राखायला लागेल मॅच जिंकण्यासाठी आणि ती क्षमता आहे. पहिलं 2 अर्धशतक आपण आजच्या दिवसात काल पहिलं एकमेव अर्धशतक झळकवण्याचा मान संपादन केलं होतं गंगा इंगोले श्रीकृष्ण दिवा या टीमच्या या ऑलराऊंडरने अगेन्स्ट द निकेश मूर्ती शाहबाज. मॅच रंगेल मत दुमत नाही कारण ते त्याची क्षमता मागच्या मॅचमध्ये खेळताना अर्धशतक ठोकून रिद्धी सिद्धी कोपरीच्या समीर टावरेने सिद्ध केलेलं आहे. त्याला जर कॅप्टनची साथ लाभली, त्याला जर प्रदीप ठाकूरची साथ लाभली, मॅच शेवटचा एक अनोख्या अंदाजामध्ये आमच्या चाहत्यांना पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या वाहिनीमधून यूट्यूब वर या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण दाखवलं जातं. समीर टावरे आणि कॅप्टन स्वतः जातोय. 76 धावसंख्येला उत्तर देण्यासाठी ती जोडी कायम ठेवली.
सुरुवात खऱ्या अर्थाने घणघणाटी केली होती कॅप्टन योगेशने. तेव्हा शांत होता. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आणि 4 चेंडूमध्ये 15 धावांची एक घणाघाती सुरुवात केली. 4 चेंडूचा इतिहास जसा पुढे गेला तेव्हा सामन्याच्या खऱ्या अर्थाने सूत्र हाती घेतले होते समीर टावरेने आणि तिथे मध्ये एक दिलकश अंदाजामध्ये अर्धशतक झळकावून चाहत्यांची दर्शकांची मन त्याने जिंकली. ती अपेक्षा या मॅच मध्ये. मोठी मॅच आहे. दोन्ही जिगरबाज दोस्त जय वीरू म्हणून प्रसिद्ध असलेले एका बाजूला यतीन पाहतो आणि त्या दुसऱ्या बाजूला आताच कॅप्टन आहे योगेश भोईर. ही जोडी आहे खूप जुनी, याराना आहे, दोस्ताना आहे. शोलेचे धर्मवीर म्हणून त्यांना संबोधलं गेलं आतापर्यंत. मॅचकडे वळूया. पहिलं षटक अर्थातच घेऊन येतं ऑलराऊंडर इन दिस टीम ऋतांशू रामचंद्र पाटील, ज्याने अर्धशतक एक वेगळ्या अंदामध्ये थाटाना साजरं करताना खूप लांबलचक षटकार खेचले. बॉलिंग मार्गवर करताना काय करामत केलं ती क्षमता आहे. कारण पहिला जो मेडन विकेट त्याने आज आपल्या नावावर लावलं. काल लावलं होतं गावदेवी तळोलीचा प्रकाश सरप्पा मेडन विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये टाकलं तर काल शेवटचं ओव्हर होतं मेडन विकेट. ऋतांशू रामचंद्र पाटीलचा पहिला चेंडू ट्रॅकवर बॅकफुटवर जाताना त्याला पंच केलं, परंतु मिळेल समीरला पहिल्या चेंडूवर स्क्वेअर कट करताना सिंगलने खातं खोलतं समीर. सिंगलने खातं खोललं जातं रिद्धी सिद्धी कोपरी टीम. 13 धावांची कडक सरासरी आहे. ती ओलांडण्याची क्षमता मात्र राखू शकतो. वाय नॉट. तेवढी क्षमता आहे. मॅच चांगलं होईल. पॉइंट आहे, कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफला आहे ना एक काऊ कॉर्नर. 30 यार्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 30 यार्डच्या बाहेर 2 ओव्हरसाठी. पॉवर प्ले 1, पॉवर प्ले 2. नाव स्टार्ट टू द पॉवर प्ले ऋतांशू द बिग मॅन. हे असे उंच खेळाडू आहेत नवी मुंबईचे. एक आपण पाहिलं प्रदीप बडेला, त्याची उंची 6 फीट. दुसरा आहे बेटा परेश कोहली दिवाले आणि हा ऋतांशू पाटील, ज्यांची उंची 6 फीट 2 इंच आहे. आणि जेव्हा डिलिव्हर करतात हाय एन ऍक्शन मध्ये तेव्हा त्यांची उंची 8 फीटच्या वरून येते, जशी यायची जोएल गार्नरची सुनील गावस्करला. आणि ती निहाळताना गावस्कर डगमायाचा नाही, विदाउट हेल्मेट. अंगाला अजून शहारे येतात. लेदर बॉल विदाउट हेल्मेट. नाव आहे सुनील गावस्कर. ग्रेट, ऑलवेज ग्रेट. पहिल्या चेंडू सिंगल. चला स्पीड अप करायचा आहे कारण अंधार कालोख पडत चाललेला आहे, त्यामुळे अंधाराचा फटका बसू शकतो. चेंडू शोधताना, चेंडू मोठे मध्ये हे लांबलचक मारताना असा वेळ वाया घालवतो, धोका आहे. बॅटिंग करणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये रिद्धी सिद्धी कोपरी. सेकंड डिलिव्हरी फ्रॉम कॉमेंट्री बॉक्स ऋतांशू पाटील. ग्रेट शॉट, व्हॉट अ शॉट. नजाकत, क्रिकेटची खडं सौंदर्य दाखवले फटक्यावर. लाजवाब. 4 रन. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. बॅकफुट वर जाताना शोधलं. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता कसा झकास मध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहतात आणि वाट लावून जातात. चांगल्या फटकाने नजाकत दाखवतात असे बॅटर प्रेक्षकांना. ती नजाकत पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. फॅन्टास्टिक स्ट्रोक. क्रिकेटचा खरं सौंदर्य आविष्कार. सुपर शॉट. 4 ने मात्र धोक्याचा इशारा दिलाय समीरने. अक्रॉस द बॅट. हवेमध्ये उंची गेली आणि सरळ हातामध्ये डिफेंडेबल कॅच. एंड ऑफ द समीर इनिंग इज बॅक इन टू द पवेलियन. इज गॉन. ते अर्धशतक. मिस टायमिंग शॉट. गतीमध्ये परिवर्तन केला आणि त्याचा इन स्विंगने मात्र धोका केला. धोकादायक ठरला मी म्हणेन. सरळ रेषेमध्ये न येता लाईन मिस केली. बॅटच्या वरच्या भागेला टप्प्याला लगेच स्टिकर लागला आणि तिथे स्क्वेअर लेगला छान झेल टिपला गेला. बंटी पाटील. कॉट बंटी पाटील. बोल बाय ऋतांशू. ऋतांशूला पहिली सफलता.
म्हणून ते एकदम आवडीचे ऑलराऊंडर आहेत नवी मुंबईचे. जय मल्हार फायटर्स अग्रवली त्याचा आयकॉन प्लेअर. पहिल्या मॅच जी पाहिली त्यामध्ये 3 झेल टिपले होते, 4 झेल टिपले होते ऋतांशूने 3 विकेट काढताना. व्हेरी गुड बॉलिंग. इन स्विंग कसा आउट झाला. एक शस्त्र आहे, मूव द बोथ साइड. जेव्हा डावखुरे फलंदाज त्याचा असर पडतो इन स्विंग आणि बॉलर जेव्हा टाकतो डावखुऱ्या बॅटरला तेव्हा त्याचा आउटस्विंग घातक. लवली यार बॉलिंग. वुडलँड टप्पानं बाहेर निघाला. ओ हो हो, पुन्हा एकदा आउटस्विंगने धोका दिले. धावत गेले कपिल देव सारखा. कपिल देव जसा गेला तर मिड विकेट ते एक्स्ट्रा कव्हरला गेला होता हा शतरक्षक. पण तीच पावलं धावत धावत सेम इन ऍक्शन ऑफ द कपिल देव निखंज 1983 अगेन्स्ट टू द स्ट्रोक ऑफ द सर विमन रिचर्ड्स. डेंजरस मॅन. धावा मिळतील 2, धावसंख्या 7. लक्ष उभं आहे 76 धावांचा. शेवटचा मॅच आपल्या भेटीला 55 वर्षामध्ये घेऊन येतो श्रीकृष्ण मित्रमंडळ दिलीप चषक 2022. आजचा दुसरा दिवस. 24 संघ स्पर्धेत उतरलेत. 4 दिवसामध्ये धमाकूळ मध्ये आमने सामने. एक रणसंग्राम पाहायला मिळेल रथी महारथी या खेळाडूंचा. कडक शॉट आणि सुपरबली ट्राय ऑफ द स्क्वेअर ऑफ द पॉइंट. चांगला प्रयत्न केलाय बंटी. लाजबाब प्रयत्न, परंतु प्रयत्नांना अपयश मिळालं. तो झेल कॅप्टन सोडला आणि होत्याचं नव्हतं केलं पहिल्या इनिंगमध्ये ऋतांशू पाटीलने. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिली ओव्हरची झाली समाप्ती. एक सफलता मिळवली. ज्याने अर्धशतक ठोकलं होतं त्याच फलंदाजाला आपल्या जाल्यात ओढलं आणि धावा खर्च केल्या ऋतांशू रामचंद्र पाटीलने. 8 वर 1. है. थँक्स सो मच आदेश किसन मात्र फॉर्म गणपूर कोपर गाव. 8 धावा येतात. 13 धावांच्या सरासरी खऱ्या अर्थाने प्रत्येक ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं. 6 ओव्हरचा मॅच आहे. पहिल्या ओव्हर समाप्ती केली. पहिल्या ओव्हरमध्ये ऋतांशू पाटीलने धावा खर्च करताना बली घेतला 8 वर. बलिंग मार्कवर सुशील राईट आर्म राउंड द विकेट. काय गोलंदाजी टाकलंय. फायनल पाहिला भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे. त्याच्या अजून आठवणी आमच्या मनामध्ये घर करून आहेत. 12 चेंडू मध्ये 13 धावा. 4 ओव्हरचं ते ओव्हर. फ्रॉम कॉमेंट्री बाउंड टाकी एंड कडून टाकलं आणि फायनल मध्ये खरी मजा या छोट्याने आणली होती. या छोट्या धमाकाने मोठा धमाका केला होता. छोट्या फटाक्याने मोठा धमाका केला होता. व्हॉट अ बॉलर सुशील. बॅकफुटवर करताना मिड विकेटच्या ठिकाणी शतरक्षण करताना बिग मॅन एटीन बोईन द स्टॉप द बॉल अँड चेंडू फेकल्यानंतर मात्र धाव मिळते 1. सुरेख गोलंदाजी. पाटील 11 ट्रॉम्बेला गतवर्षी याच्या स्पेलने हरवलं होतं. याच्या स्पेलने राकेश प्रतिष्ठान गोटलला धूळ चारली होती. एकदम कयामध्ये मॅच्युरिटी आलेला गोलंदाज आहे. तारीफ करतो अशा बॉलरची आम्ही. बॉलिंग बंकर सुशील. क्रिशी 11 जोगावकडून. नाव कॅप्टन योगेश भोईर फेसिंग टू द सुशील. एक काऊ कॉर्नर त्याला वाईडिस करतो क्षेत्ररक्षकला कॅप्टन. लॉंग ऑफला आहे. दुसरं पाऊलचा ओट टाकताना सुशील. ऑफसाइड ऑफ स्टंप. कडक बॉल आहे. व्हेरिएशन याच्याकडे तुफान आहे. कमी मध्ये सोच बडी आहे आणि सोच बडी असलेले हे दौडतात एकदम मोठ्या घोड्याप्रमाणे. शर्यतीमध्ये लंबे रस्के घोडे आहेत. त्याचं नाव आहे सुशील. लाजवाब. फंद्यात पडत नाही वेगाच्या. अचूकते भर देतो. स्विंग करतो दोन्ही बाजूला आणि अचंबित करतो बॅटरला. ते केलं होतं फायनल मध्ये. राधा कृष्ण बंडुकेणी यांचा फायनल मधला तो रंगलेला मॅच रंगवला त्या बॉलरने. गतीमध्ये परिवर्तन छान केलं. चेंज ऑफ द पेस. स्क्वेअर लेगला हा मिस टायमिंग स्वीप केला. स्ट्रोक जातो. सिंगल घेतो कॅप्टन योगेश भोईर. सिंगलने रिद्धी सिद्धी कोपरी पोहोचते. 76 धावांचा पिछा करताना 11 वर. काय गोलंदाजी टाकताना दिसतं. पहिला चेंडू टाकला त्याने डॉट. वाईट टाकला होता. सिंगल डॉट आणि सिंगल. लवली बॉलिंग यार. नाव लेफ्ट हँड बॅट्समन जसा येतो खेळण्यासाठी सचिन तेव्हा तो एंड चेंज करतो. राईट आर्म राउंड द विकेट. राईट आर्म राउंड द विकेट सुशील टू सचिन. ग्रेट बॉलिंग. शिकण्यासारखं आहे बरेच यंगस्टरला. कमी वयाचा आहे पण त्याच्याकडे जाऊ नका. ओ माय गॉड. ऑफसाइड ऑप्शन अँड डिक्लेअर द वाईट कॉल. गुरुनाथ पाटील दंडित केलं. एक्स्ट्रा धावाने मात्र तो स्कोर जातो 12.
12 per loss of the Samir Tavade wicket. In first wicket is hold the wicket Rutanshu Ramchandra Patil. Right arm the wicket Sushil. लांब लचक मारले ओढले जबरदस्त वाटल्या ताकद आहे टायमिंग आहे आणि त्याला फेकून दिलं इथे या अंधारामध्ये सचिनचा हा फटका मात्र सरळ हातामध्ये जतीन पाटीलच्या आदेश आहे येथून बाहेर काढावं कसं हे सर्व ज्ञात आहे आलेला फलंदाज प्रदीप मंदाताई नामदेव ठाकूर मदर अँड फादर फुल नेम 12 धावा आहे 2 झटके लागलेत अडचणीमधून बाहेर काढायला कॅप्टन प्रदीपला घेऊन ही जोडी जमली बिल्टअप झाली बागेतर मजा आणेल त्यासाठी सिलेक्टेड बॉल चूज टू द थ्रू अँड आउट ऑफ द पार्क इज मॅक्सिमम सुशील टू योगेश पुढे सरसावले डान्सिंग ग्राउंड द विकेट मिस टायमिंग शॉट मिड विकेटला जाऊन फील्ड केलेलं यावेळेला शतरक्षक हिमांशु पाटील तोपर्यंत सिंगल घेतली पाहिलं तर काय गोलंदाज 5 चेंडू आता पलटाकल्यात धावा खर्च केल्यात तर वाईट सहित फक्त 3 लाजबाब गोलंदाजी या 4 धावाने त्याने खरी जान आणली फायनल मध्ये राज रॉयल्स कोटोलीमध्ये बॉलिंग टाकवता तर हा चौथी त्या चौथीमध्ये जेरिन्स आणलं आणि धावा ठेवल्या शेवटच्या ओव्हर मध्ये भावेश कोहलीला 9 आणि तिथे काय रंगला होता धावा आहेत फक्त 13 अक्रॉस द बाउंस स्विंग खताब करताना उंची जास्ती अतिशय घाई केली विकेट गेला होता हा स्ट्रोक खेळणं जरुरी होते का हे मात्र विचार मनामध्ये घेऊन परततोय स्वस्त मध्ये बाद गोल 0 प्रदीप ठाकूर इज गॉन बॅक टू द पॅव्हिलियन आहे योगेश कुणाल भोईर जॉईन टू इज कजन ब्रदर 6 ओव्हरची मॅच सिलेक्शन खूप खराब होतं स्विंग आहे या छोट्याकडे 2 ओव्हरची झाली समाप्ती काय स्पेल टाकला फक्त धावात खर्च केल्या 5 आणि झटके दिले 2 ओव्हरचा खेळ समाप्त 13 धावा आहेत फक्त पण याच्यातून बाहेर काढायचं कसं हे कित्येक वेळा दाखवले बॅटने कॅप्टनने कॅप्टन जर तलापली तर या अंधारामध्ये तो तारे दाखवू शकतो ऋतांश पाटील स्पेलचा दुसरा ओव्हर अधुरा शॉट लो फुल टॉस होती त्याला खणून करत स्वीक केला हलक्यात आणि जोपर्यंत फील्ड करेल सिंगल मिळते यावेळेला योगेश भोईर कॅप्टनला सिंगलने धावसंख्या पुढे सरकते 14 पाहिलं तर राकेश प्रतिष्ठान असा चेस करतो 15 धावा 3 ओव्हर मध्ये आणि तिथे जलवे दाखवले त्यावेळेला रुणाल नारायण म्हात्रेने गेलेली मॅच काढली त्याने 12 चेंडू 29 धावा असताना क्रिकेट आहे काय होऊ शकतो लेग स्टिकला सोडून जाते परंतु चेंडूला दिशा ठरवताना अंपायर यावेळेला आहे जुगावचे विनोदजी भगत एक्स्ट्रा धाव मात्र मिळेल जाऊन मिळेल वृद्धी होईल वाढ होईल आणि स्कोर पाहिलं गेलाय लिहिलं गेलाय स्कोरच्या माफत इथे 15 3 झटके लागल्यात अडचणीत आहे अडचणीत बाहेर काढावं लागेल कॅप्टनला मिस टायमिंग शॉट स्क्वेअर लेगला आणखीन एक झेल उडते पण सुदैव म्हणायला लागेल सुदैव ठरलेला आहे का चेंडू मात्र सरळ घोषित विभागामध्ये गेला आणि तिथे मात्र आणखी एक सिंगल 16 धावसंख्या आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 6 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत तब्बल 76 धावा थर्ड ऑन प्रोग्रेस तिसरं ओव्हर प्रगतीपथावर असताना स्विंग केलं ना मात्र दिशा वेगळी होती आउट स्विंग करतो आणि ते ऑफ स्टंपच्या कित्येक बाहेर दॅट इज अ नॉट प्रॉपर लेंथ
नॉट प्रॉपर लाईन. लाईन खूप चुकीची आहे. तुम्ही आउटस्विंग करता तेव्हा तुम्ही आदर्श ठेवू शकता ग्लेन मॅग्रा ऑफस्टॉप म्हणून कसा चेंडू तो आउट करतो. आउटस्विंग सर रिचर्ड हॅडली, कपिल देव निकंज, इम्रान खान अँड सर इयान बोथम. हे जेव्हा आउटस्विंग करायचे तर चेंडूच्या बॅटच्या जवळून चेंडू काढते. अंडरसन नाव सेम आउटस्विंग केला, ही प्रॉपर होती. बॅकफुट होता त्यांना उंच गेलेला झेल मात्र आरामात टिपला. आणखीन एक झटका दिले. गडी क्रमांक 4 बाद होतं कुणाच्या रूपामध्ये. रिद्धी सिद्धी टीम मात्र अडचणीत अजून वाढवताना 17-4. सफलता अर्जित करतोय ऋतांशु रामचंद्र पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये अड्डावर खर्च करताना एक सफलता मिळते, दुसऱ्या ओव्हरमध्ये अजून एक सफलता मिळते. 2 गडी अजून त्याच्या नावावर. येणार क्रमांक 5 वर नवीन फलंदाज. हो इथे नो बॉलला लांबलचा खेचलाय, फेकून दिलाय 6 धाब्यांसाठी. नो बॉल आणि मॅक्सिमम 7 धावा मिळतील. व्हॉट अ शॉट कॅप्टन. असू शकतो हा षटकार. इथून वळण देण्याची संधी आहे कॅप्टनला. केलंय कॅप्टनने कित्येक वेळा. अर्धशतक लावताना स्कोर मात्र या 7-2-24. 24 लॉस ऑफ द 4 विकेट. नवीन फलंदाज आलाय भरत आले नॉन स्ट्रायकरला. फ्रीडचा फायदा पुरेपूर उठू शकला. थेट गेला सिनेमी डाऊनच्या इथे मात्र इथे धाव मिळेल. धाव घेतली कॅप्टनने अँड 1 ने मात्र संख्या वाढते. स्कोर मध्ये 25 वर 25 एक्झॅक्टली. रिद्धी सिद्धी कोपरी ऑन द स्कोर. लॉस ऑफ द 4 विकेट. ना भरत परत आणायचं असेल भरतला मोठमोठे फटके मारण्याची गरज आहे. सिलेक्ट द चूज द बॉल अँड मॅक्सिमम. फटका मात्र मारल्याजवळ पण अधुरा स्ट्रोक. 2 पशामधून कसा चेंडू मात्र सटकला. झेल सोडला. ड्रॉप द कॅच. 26 धावा स्कोर बोर्डती. 26-26. अजून 50 धाब्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडू आहेत 19 चेंडू आणि 50 धावा शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. राईट मुर्द विकेट ऑफ साइड ऑफ स्टंप बॅटच्या लागला टॉपेजला आणि सर बियॉन्ड द स्टंप विकेट किपरच्या डोक्यावरून गेला. घोषित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. ओव्हरची झाली तिसरी समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. रिद्धी सिद्धी कोपरीने 4 गडी बाद धावा जमल्या 27. 27 लॉस ऑफ द 4 विकेट आफ्टर द 3 was completed.
हिमांशू बॉलर बॅक टू ड्राईव्ह, सरळ सिंगल घेतली, दुसरीची अपेक्षा मात्र निश्चित ठेवता येणार नाही. सिंगल मिळते स्ट्रोक वरती, शॉर्ट ऑफ द स्विंग झाला आणि सरळ बॉलरच्या वरून स्ट्रोक कॅप्टनचा. सिंगल मिळते, धावसंख्या 29 वर. हिमांशू पाटील द बॉलिंग मार, डावखुरा गोलंदाज आहे, नॅचरल आउटस्विंग त्याच्या पाशी आहे. टप्पा फक्त राखणं खेळपट्ट जरुरी. बॅकफूट वगैरे शॉट ऑन पूल केले, पूल इज कम्प्लिटली अनसक्सेसफुल. आणखीन एक साधा झेल देऊन परतलाय भरत वापस. एकदम आर्थिक परिस्थिती खराब होती तेव्हा 1 रुपयामध्ये शराबी साइन केला होता ग्रेट महानायक अमिताभ बच्चनने. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टू द साइड ऑफ स्टंप इथे मागणी केली होती, मागणी स्पष्ट फेटाळली बॅटरची कॅप्टनची. या अंपायर विनोदजी भगतने पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर. इथे पूर्ण सारं पारडं जड झालेलं आहे. मी म्हणे कृषी 11 जुगाव शेवटचा मॅच आहे, दुसरा दिवस श्रीकृष्ण मित्र मंडळ. लेफ्ट हँड ग्रेट शॉट, फटका चांगला आहे आणि तिथे मात्र फेकून दिलं कॅप्टनने. ये करावा लागेल कॅप्टन. सुपर सॉन्ग, सुपर शॉट, नंतर स्ट्रोक, नंतर मैदानामध्ये जाऊया. मैदानामध्ये थोडं रंग बोलतोय, तापवण्याचा गेम तापवण्याचा प्रयत्न करतोय कॅप्टन. तापवा लागेल, ऊर्जा घ्यायला लागेल यावेळेला कॅप्टनला. पुन्हा एकदा स्ट्रोक आहे, बेहतरीन स्ट्रोक आहे. पाहत मात्र पाहावं लागतंय आणि भरार घेऊन कॅप्टनचा उडाल धावा मला 6 रन. कॅप्टन योगेश भोरच्या बॅटमधून 6 रन. मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है जिसे देख मेरा दिल 37 धावा स्कोर बोर्डती आफ्टर द 4 ओव्हरचा खेळ. 37 धावा, येणारे 12 चेंडू बाकी. 12 चेंडू मध्ये 37 धावा. 12 चेंडू आणि 37 धावा. 12 चेंडू 44 निघालेत. कासर वडवली, मुकादम इज सरनेम ऑफ द कासर वडवली. हीट अगेन्स्ट द राकेश मूर्ती ऐरोलीच्या विरोधामध्ये. इथे 12 चेंडू 37 काढेल काय? डेफिनेटली क्षमता आहे, कारण क्रिकेट आहे, परंतु भरोसा आहे. याच गोलंदाजीने कमाल केली होती. 12 चेंडू 13 तेव्हा मॅच आणली होती जबरदस्त फायनलची. त्याचकडे हा 30 चेंडू सोपलाय. सुशील राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस गॅप एक्स्ट्रा कव्हरला, परंतु टप्पा खूप हुशार. चेंडू मात्र हातामध्ये जातोय. लॉंगअपच्या ठिकाणी असल्या क्षेत्रात फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा मात्र. बॅटर आलेला आहे वंश ठाकूर. 11-35 35 धावा, 11 चेंडू. व्हॉट अ मॅच. बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉट बॅकवर्ड पॉइंट. बॉलिंग मार्क सुशील. दोन्ही यंगस्टर आहेत आमने सामने, वंश ठाकूर अँड सुशील टू वंश. फुलटॉस बॅटवर आले पण प्रॉपर नव्हते. अलाउन द कार्पेट स्वेल लेग क्षेत्रक्षण एअरफील्ड करेल. सिंगल घेतली, दुसरी धाव म्हणजे मागणी केली होती. स्पष्ट इशारा मात्र दिलाय नकाराचा. नकार दिला. धाव घेण्यासाठी मात्र मनाई केली. इथे धाव मिळतात सिंगल. धावसंख्या मात्र पोहोचते 42 वर. 42 धावा. येणारे चेंडू मात्र शिल्लक राखतात 10. 10 मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी रिद्धी सिद्धी कोपरी 34. मॅच रंगण्याची शक्यता. 2 फटके मोठ्याले. मोहन राव वेगळ्या ड्रेसमध्ये मात्र वेगळ्या अंदाजामध्ये त्याचं आगमन आहे. श्रीकृष्ण मित्र मंडळ स्वागत करते मोहन राव. फटका आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये टप्पा आहे. टप्पा पडल्यानंतर मिड विकेटच्या ठिकाणी जाईल क्षेत्र. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होते. इथे मात्र कॅप्टन हो बॅक. इथे श्वास रोखून धरणारा क्षण होता. श्वास रोखला तर श्वास सुटलाय, परंतु विकेट मिळाली. इथून मात्र कमबॅक करण्याची संधी जाते. क्रिसी 11 झुगावला. कॅप्टन बॅक इनटू द पेव्हिलियन.
केला, परंतु 23 धावांची ते खेळीचा रनआउटच्या रूपामध्ये पण गत्यंतर नव्हतं. गेट टू द चान्स, यावाला चान्स घेणं गरजेचं होतं. हार्ड लक का योगेश, पण कमालीची मात्र झुंज दिली होती. फाईट देताना फायटर मात्र परतलाय अस्र्याला तंबूच्या. नाव सोनू, सोनू ऑन द स्ट्राईक. इथे जवळ मॅच जाते कृषी 11च्या बाजूच्या वरीने वरचढ करते बाजू. ओ या फंबलिंग करणं तर मागात पडेल मित्रा. मस्तपैकी 2 पायांच्या मधून चेंडू झाला सीमापार. 4 रन. चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. नाईसली ट्रॉफीज, या ट्रॉफीज संपूर्ण मात्र देण्याचं सालाबद्धपणे याही वर्षी काम केले माझ्या मित्राने. आपल्या वडिलांच्या स्मृतीस पित्यार्थमधून आमच्या प्रकाश मडवीने त्या नाईस ट्रॉफी जसं वर्णन केलं होतं, उल्लेख केला होता 2011चा. ते ट्रॉफी उचलली होती MS धोनी आणि संपूर्ण टीमने. इथे मात्र लो राहिलेला चेंडू मिळाला, मग त्याला वळवलं, टर्न केले, फक्त मिळते सिंगल. सिंगलने धावसंख्या मात्र पुढे जाते. 7 चेंडूंचा खेळ बाकी. 7 मध्ये बनवायचे आहेत 28 धावा. 7 चेंडू 28 धावा ही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 7 चेंडू 28 धावा. बॉलिंग मार सुशीलने कमाल केली. भेदकता पाहिले, अचूकता पाहिले, मूव केले चेंडू आणि तिथेच मात्र चाचपडत राहिले रिद्धी सिद्धी कोपरीचे बॅटर. लाजबाब गोलंदाजीचा अनालिसिस. ग्रेट बॉलिंग यार, तारीफ करतो सुशील. इम्प्रेस केले. येणाऱ्या कालामध्ये धोकादायक ठरतोय. येणाऱ्या कालामध्ये मात्र धोकादायक ठरेल अजूनही हा बॉलर. कमालीचं मी म्हटलं होतं ते स्पोइल मी जुगाव ते पाहिले. पाटील 11 ट्रॉम्बे अँड राकेश प्रतिष्ठान गोटोली अँड फायनल लाजवाब. यावेळेला सोडला आणखीन एक इम्प्रेसिव्ह स्पेल. लाजबाब. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी समीकरण रिद्धी सिद्धी समोर 28 धावा. शिव शंकर कडे आकडा समोर होता. अगेन तुझं सारसोले. 7 चेंडू 28 आणि तिथे मग 7 चेंडू 28 धावा कुठलेल्या होत्या. ऋषी काटे, कुमार 11 तुर्बे अगेन्स्ट द सारसोले. राईट आर्म राऊंड द विकेट. अखेरच्या मयूर भोईर फटका चांगला आहे, पण मैदानाच्या आतमध्ये झेल उडालाय. कावू कॉर्नर मध्ये गडबड अवस्थेत बनतो, स्वतःला सावरलं आणि जो झेल मात्र कठीण वाटत होता त्याला अलगद टिपलाय. आणखीन एक झटका रिद्धी सिद्धी कोपरी. बॅट्समन बॅक इन टू द बॅलेन्स सोनू. 5 चेंडू आणि 28 धावा. 5 चेंडू 28 धावा. ती जिगर दिसली होती त्यावेळेला ऋषी काटेने. आणि तेव्हा आज उत्कृष्ट मित्रमंडळाने माझी कॅप्टन ऑफ द 40+ मोरेश्वर मडवी याने 2000 पारितोषिक दिले होते. ते 28 धावा चुकवून काढल्यानंतर ऋषी काटेला टर्न केलाय. इथे मात्र सिंगल मिळते. सिंगल धावसंख्या पुढे सरकते. श्रीकृष्ण मित्रमंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक 2022 शेवटचा हा मॅच आहे. तो अंधारामध्ये जरूर गेला, पण अंधारामध्ये चाललेला हा कशमकश गेंद और बल्ले के बीच में. राईट आर्म राऊंड द विकेट. लेग स्टिकला सोडून मात्र चेंडू जाते आणि इशारा मात्र गुरुनाथ पाटील अंपाने केला. आमच्या कॉमेंट्री बॉक्स स्कोरर गंगाधर इंगोले आणि त्यांच्या समेत आहे स्कोरर ज्ञानेश्वर मडवी. राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता परंतु सोडून दिलाय. पुन्हा एकदा वाईट. 4 चेंडू आणि 25. अजूनही 2 फटके आणि ती क्षमता आहे प्रभाकरकडे. ताकद असते बॉलरच्या कडे टेलेंटला येताना. ओ ग्रेट बॉलिंग मयूर रामनाथ भोईर. अखरी ओव्हर मध्ये, शेवटच्या ओव्हर मध्ये निर्णायक ओव्हर हाताळताना कृषी 11 जोगावकडून 3 चेंडू आणि 25. 3 चेंडू 25. इथे स्ट्रोक काय बॅटची बाहेर काढा लागले, स्पर्श होऊन जातो घोषित क्षेत्रामध्ये. सिंगल मात्र मिळाले, अडवली गेले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि स्पष्ट झालं चित्र मैदानामध्ये. 2 चेंडू आणि 25. रिद्धी सिद्धी कोपरी दाट पराभवाच्या छायेमध्ये 2 चेंडू आणि 25 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. हेलिकॉप्टर सजवलाय पण थेट जाईल लॉंगॉनच्या ठिकाणी. तिथे क्षेत्ररक्षण मात्र सुरेख होते. ऑन द स्टंप थ्रो इथे फक्त औपचारिकता राहिले असे मी म्हणेन, कारण 1 चेंडू आणि 24 धावा. 1 गेंद 24.
सामन्यामध्ये रंगत आली ते कोणताच फलंदाज मग कॅप्टनला मात्र साथ देऊ शकला नाही. दुर्दैव आहे रिद्धी सिद्धी. फटका आलाय शेवटच्या चेंडूवर, शेवट मात्र गोल केलाय पण तो अपुरा आहे. हडलक काय फटका होत आहे या वेळेला. स्ट्रोक सजवलं काऊ कॉर्नरच्या वरून पण मॅच हारली, मन जिंकली स्ट्रोकने. इथला प्रवास मध्ये रिद्धी सिद्धी कोपरीचा समाप्त आणि इथे जिंकल्यात मॅच क्रिसी 11 झू गावने 2. त्यांचं आम्ही अभिनंदन करतोय. आपल्याला यायचंय रविवारी तिसरा राऊंड मध्ये खेळण्यासाठी. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोलीवाड सीझन 55 मध्ये दिलीप स्मृती चषक 2022 शेवटचा मॅच अर्थातच